राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये 26 मे पासून म्हणजे 26, 27, 28, 29, 30 आणि 31 मे पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अति मुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. राज्यात सगळीकडे म्हणजे चारही विभागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि योगायोगानं तुम्हाला एक सांगू इच्छितो, सगळ्यांच्या आनंदाची बातमी, केरळला मान्सून दाखल झालेला आहे आणि आणखी 2 दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील दाखल होईल. पण परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचे शेत असे हे पाहू शकता की आमचं शेत आहे, शेत तयार आहेत, फक्त काय झालं त्याच्यामध्ये तण उगवलंय म्हणून याला एकदा पाया हाणावं लागणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी ज्यांचं शेत दुरुस्त करायचं त्यांच्यासाठी परत एक आनंदाची बातमी, 1 जून नंतर 1 जून ते 7 जून पर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे. 1 जून ते 7 दरम्यान पाऊस काय येणार नाही, मोठा काही चिंता करायची गरज नाही. त्या 1 जून पासून काय करा, तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या, कारण की आता जर पेरलं तर संपूर्ण तणच उगवलंय शेताने. पाहू शकता की आम्ही रोटावेटर करून ठेवलं होतं, पण परत काय झालं, हे तण उगवलं. त्याच्यामुळे सगळ्याला ना आता आपल्याला उकर मारून पाडी करून परत पेरणी करावं लागणार आहे. आणि ज्यांचं रान तयार आहे तर तुम्ही पेरू शकता, म्हणजे जमिनीमध्ये ओल खूप आहे, जवळपास आम्ही हातभर ओल गेलेली आहे आणि पाहू शकता. पण राज्यात त्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कापसाची लागवड करू शकता. तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या, पेरायचं असेल तर पेरा, जमिनीतली ओल तपासा, तुम्ही तुमचं पेरू शकता. पण 1 तारखेनंतर 7 तारखेपर्यंत शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मान्सून दणदणीत म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो, आज देखील म्हणजे आज 26 मेला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे, नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे या 31 मे पर्यंत मुंबई, पुणे, नाशिक 2, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर कडा, आष्टी या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. सातारा, सांगली, सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्याच भागामध्ये प्रत्येक नदीला, वड्याला पाणी येईल असा, गुडघ्या इतकं पाणी येईल असा राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर आज हे जरी ऊन पडलेलं असलं तरी तुम्ही बघा, दुपारी 2:30-3च्या नंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे. पण हा पाऊस पुन्हा रात्रभर आजूबाजूला पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, तुमच्यांचं शेत दुरुस्त करायचे राहिलेत, ज्यांचा भुईमुग काढायचा राहिला असं बऱ्याच शेतकऱ्याचे, मी काल अकोटकडे गेलो होतो, जळगावकडे गेलो होतो, तर ते म्हणले हे पाऊस कधी उघडलं, तर त्यांनी विचारलं मी विचारलं कशामुळे, तर ते म्हणले आमचा भुईमुग जवळजवळ 50-50 एकर 20-20 एकर भुईमुग आमच्या जमिनीमध्ये राहिलेला आहे. त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, 1 तारखेच्या नंतर ऊन पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काढून घ्या. त्याच्यानंतर मूग देखील उन्हाळी लोकांनी केलेले तसेच राहिले, तुम्ही काय करा 1 तारखेच्या नंतर काढून घ्या. आणि होईन तर सगळ्यांनी काय करायचं, पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा, म्हणजे आपल्या जमिनीची ओल तपासावी आणि निर्णय करून घ्या. पण राज्यात मात्र आज 26 मे पासून तर 30 मे पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात जोराचा, पश्चिम विदर्भात जोराचा, मराठवाड्यात देखील जोराचा, पश्चिम महाराष्ट्रात देखील जोराचा, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील जोराचा. फक्त जास्त मात्र उत्तर आपलं पुणे, नाशिक, मुंबई इकडे मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा.